नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. यावर्षीचा 2023 व 24चा ऊसाचा गळीत हंगाम बऱ्याच ठिकाणी संपला आहे, पण हुक्केरी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या कारखान्याला ऊस जाऊन अनेक महिने झाले आहेत. अद्याप काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. याच मुद्द्यावरून विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून कारखानदारांविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. बेळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यातील ऊस गेला, परंतु ऊस बिल थकवलेल्या सर्व साखर कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली. आधीच दुष्काळामुळे अडचणीत आलेले जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आता कारखान्याने ऊसाचे पैसे न दिल्याने आणखीन अडचणीत आल्याचा आरोप कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे नेते चुन्नप्पा पुजारी यांनी केला. यावेळी प्रकाश नाईक यांच्यासह शेकडो शेतकरी नेते सहभागी झाले होते. इंधन दरवाढीनंतर भाजपने कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर खराब आर्थिक व्यवस्थापनाचा आरोप केला आहे. या सर्वसामान्य जनतेची लूट करणाऱ्या काँग्रेस सरकार विरोधात आता ग्रामीण व विभागीय स्तरावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राज्य भाजपचे उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते पुढे म्हणाले की राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. तसेच राज्याचा खजिना पूर्णपणे रिकामा केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार दिवाळखोर बनले आहे. गॅरंटी योजना राबवण्याच्या नावाखाली मोफत योजनांचे आमिष दाखवले, मात्र यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता स्टॅम्प ड्युटी वाढ, पेट्रोलवरील अधिभार अशा गोष्टी सामान्य जनतेवर लादण्यात येत आहेत. यामधून काँग्रेस सरकार दिवाळखोर बनले आहे. या दिवाळखोर सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आता ग्रामीण व शहरातील विभाग स्तरावर आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव खानापूर रस्त्यावर उद्यमबाग येथील टाटा मोटर्स समोर आयशर ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून एका 55 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. पल्लवी मधली वयवर्षे 55, मूळ राहणार मजगाव असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पल्लवी मधली ही बुधवारी दुपारी आपल्या ॲक्टिवा दुचाकीवरून बेळगावकडे निघाली होती. उद्यमबाग परिसरात जवळ आल्यानंतर ट्रकला ओव्हरटेक करून ती पुढे गेली, मात्र दुचाकी अचानक घसरल्याने ती ट्रक खाली सापडली. त्यामुळे ट्रकचे मागील चाक तिच्या अंगावरून गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला असे समजते. बेळगाव उद्यमबाग खानापूर रोडवर नेहमी गर्दी असते. रहदारी दक्षिण पोलिसात अपघाताची नोंद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. बेळगाव महापालिकेत झालेल्या बैठकीत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की जिल्ह्यासाठी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग, रिंग रोड, घनकचरा व्यवस्थापन युनिट, 24 पाणी योजना, 24+2 यासह जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामाची माहिती दिली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाची विकास कामे आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या, त्यांच्या अडीअडचणींचे निवारण करा असेही त्यांनी सांगितले. बुधवारी 19 जून रोजी महापालिकेच्या कार्यालयात झालेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी काही ठिकाणी विकास कामांना स्थानिकांचा विरोध होतो, अशा वेळी स्थानिकांचे मन वळवले पाहिजे. प्रसंगी आवश्यकता भासल्यास पोलीस बंदोबस्तात कामे सुरू ठेवावीत असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. भूसंपादन आणि स्थानिकांचा विरोध यामुळे काही प्रकल्प 10 वर्षापासून रखडले आहेत. त्यामुळे जनतेला चांगल्या सुविधा देणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करावीत. डेंग्यू आणि कॉलरा नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. भ्रूण हत्येवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. अखंड पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी ठेकेदार संस्थेच्या अधिकाऱ्यांना दिले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची हिंदू तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध द्वादशी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून संभाजी महाराजांच्या मूर्तीला जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावचे जिल्हा प्रमुख श्री विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून
पूजन करण्यात आले। त्यानंतर संभाजी महाराजांचे श्लोक म्हणून ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी उपस्थित धारकऱ्यांना मार्गदर्शन केले। मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन मध्यवर्ती शिवसेना भवन रामलिंगखिंड गल्ली येथील कार्यालयात आज बुधवारी सकाळी उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोडकर यांनी वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक केले। शिवसेना कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले। चंदगड तालुका प्रमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। यावेळी शिवरायांसह शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला। त्यानंतर कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी सीमाप्रश्नी लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले। यावेळी शिवसेना बहुसंख्य शिवसैनिक हितचिंतक उपस्थित होते। बेळगाव येथील एक्वा डॉल्फिन ग्रुपचे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्षे 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जलयोगा करणार आहेत। बेळगाव महानगरपालिका जलतरण पूल गोवावेस येथे 21 तारखेला सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार असून श्री निंबाळकर हे जलयोगाचे वेगवेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे महत्त्व पटवून देणार आहेत। रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट बेंगलोर यांच्या संयुक्त सहकार्याने दिनांक 22 रोजी रोटरी मेगा जॉब फेअर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या माध्यमातून अनेक युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधीबाबत एक विशेष दालन उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांच्यासह डी.बी. पाटील, शिवानंद पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी ही माहिती दिली। येथील भाऊराव काकतकर कॉलेजच्या आवारात सकाळी 9 वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे। या मेळाव्यामध्ये सुमारे 50 कंपन्यांकडून रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। याचा लाभ 4000 उमेदवारांना घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे। महानगरात उपलब्ध असलेल्या संधीसह स्थानिक स्तरावरील उद्योगांना देखील यामध्ये सामावून घेण्यात आले आहे। कोणत्याही देवदेवतांच्या नावाने प्राण्यांचा बळी घेणे हा कायद्याने गुन्हा आहे। त्यामुळे लवकरच होणाऱ्या वडगावच्या मंगाई यात्रेमध्ये प्राण्यांचे बळी देऊ नयेत। वडगावच्या नागरिकांनी व मंगाई देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी भक्तिभावाने व उत्साहाने यात्रा करावी, परंतु पशुबळी देऊ नयेत। मंगाई देवी ही सर्वांचेच कल्याण करणारी असल्याने बळी न दिल्याने देवीचा कोप होणार नाही। उजगावच्या ग्रामस्थांनी मळेकर्णी देवीसमोर पशुबळी देण्याची प्रथा स्वेच्छेने बंद केली। याचा आदर्श मंगाई देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा विश्व प्राणी कल्याण मंडळ व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केली। गेल्या 3 महिन्यांपूर्वी भाग्यनगर पहिला क्रॉस येथील गटारीच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती, मात्र अजूनही ते काम पूर्ण करण्यात आले नाही। अर्धवट कामामुळे त्या गटारीमध्ये पडून अनेक जण जखमी झाले आहेत। त्यामुळे तेथील नागरिकांनी या परिसराच्या नगरसेविका वाणी जोशी यांना बोलावून त्याची संपूर्ण माहिती दिली। यावेळी त्यांनी हे काम तातडीने पूर्ण करू असे आश्वासन दिले। 3 महिने झाले तरी कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करत आहेत। काही दिवसांपूर्वी या गटारीमध्ये रात्रीच्या वेळी महिला पडून जखमी झाली। अंदाज येत नसल्याने अनेक जण या गटारींमध्ये पडत आहेत, तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्वमोती व जरीपटक्याचा अश्वहिरा अशा मानाच्या अश्वांच्या अंकली ते आळंदी अशा 300 किलोमीटर प्रवासास सुरुवात करण्यात आली। अंकली येथे शितोळे घराण्याकडे 192 वर्षापासून माऊलींच्या अश्वांची परंपरा आहे। या परंपरेनुसार आषाढी वारीसाठी शितोळे घराण्याचे मानाचे अश्व अंकलीकडे प्रस्थान करतात। हैबतबाबा आरफळकर यांनी आषाढी वारीतील पालखी सोहळ्यास विशेष महत्त्व मिळवून दिले। यावेळी माऊलींच्या अश्वांचा व माऊलींच्या तंबूचा मान शितोळे घराण्याकडे आला। पिढ्या दर पिढ्या चालत आलेली परंपरा सध्या श्रीमंत उर्जित सिंह राजे शितोळे सरकार व त्यांचे पुत्र महादजी राजे शितोळे सरकार निष्ठेने चालवत आहेत। अंकलीकर शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात
सकाळी 10 वाजता अंबाबाई मंदिरात पूजन व आरती करण्यात आली. जरीपटक्याचे पूजन करण्यात आले. दोन्ही अश्वांचे श्रीमंत उर्जितसिंग शितोळे सरकार व महादजी राजे शितोळे सरकार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. दिंडी व दोन्ही अश्व राजवाड्याबाहेर येताच भाविकांनी पाणी घालून ओवाळणी करून दर्शन घेतले. गोरगरीब जनतेला नाश्ता व जेवण अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आले. शहरामध्ये एकूण 6 इंदिरा कॅन्टीन विविध भागामध्ये सुरुवात करण्यात आली. पण यामधील 3 इंदिरा कॅन्टीनना प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करण्यासाठी प्रस्ताव पाठवून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांनी दिली. बस स्थानक परिसर, गोवा वेस, मानतेश नगर येथील कॅन्टीनना म्हणावा तसा ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे चालवणाऱ्या कंपनीने देखील आपला ठेका रद्द करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे ही 3 कॅन्टीन बंद करण्यात येणार आहेत. मात्र इतर ठिकाणी 2 कॅन्टीन सुरू करण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. योग्य ठिकाण मिळताच 2 कॅन्टीन सुरू केले जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा सेकंड स्टेज येथे आज बुधवारी सकाळी रस्त्याशेजारील विजेच्या खांबावर एक घोरपड आढळून आल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. राणी चन्नम्मा नगर सेकंड स्टेज येथे आज सकाळी रस्त्याशेजारील खांबावर मोठा सरडा चढून बसल्याचे स्थानिक नागरिकांना पाहावयास मिळाले. तथापि जवळ जाऊन पाहताच ती घोरपड असल्याचे निदर्शनात येताच काही उत्साही मंडळींनी त्या घोरपडीचे फोटो व व्हिडिओ काढून घेतले. याबाबतची माहिती पशुप्रेमी सामाजिक कार्यकर्ता अवधूत तुडवेकर, नरू निलजकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित परिसरात घोरपडीचा वावर असल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अद्याप आपल्याला ती सापडली नसल्याचे त्यांनी सांगितले. धारवाड ते बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने धावत असल्याने प्रवासाचा कालावधी वाढत आहे. वंदे भारत एक्सप्रेसची क्षमता ताशी 120 किलोमीटर असल्याने या गतीने एक्सप्रेस धावल्यास प्रवासाचा कालावधी कमी होऊ शकतो. हा कालावधी कमी झाल्यास बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या 7 तासात बेंगळूरला पोहोचेल. अशा पद्धतीने नैऋत्य रेल्वेने नियोजन करून लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी सूचना राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी नैऋत्य रेल्वेच्या सहव्यवस्थापकांना केली. मंगळवारी नैऋत्य रेल्वेच्या हुबळी येथील विभागीय कार्यालयात खासदार तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बेळगाव जिल्ह्याशी संबंधित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. बेळगाव धारवाड वाया कित्तूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकर पूर्ण करून येत्या 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामकाजाअंतर्गत अनेक ठिकाणी फलक उभारण्यात आले आहेत. या फलकावर केवळ कन्नड आणि इंग्लिश या भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र या फलकावर मराठीत उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे सदर फलकावर मराठी भाषेत देखील उल्लेख करण्यात यावा, मराठी भाषेतून परिपत्रके देण्यात यावीत या मागणीचे निवेदन आज शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे सादर करण्यात आले. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती शिष्टमंडळाने सदर निवेदन सादर केले. यावेळी बोलताना रणजित चव्हाण पाटील म्हणाले की शहरात विविध ठिकाणी स्मार्ट सिटी कामकाजाअंतर्गत अनेक फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकावर मराठी भाषेत मजकूर समाविष्ट करण्यात आला नाही. अल्पसंख्याक आयोगाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी 15% अधिक अल्पसंख्याक आहेत त्यांना त्यांच्या भाषेत परिपत्रके व सुविधा देणे गरजेचे आहे. सीमा भागात 60% अधिक मराठी भाषिक राहतात. यानुसार मराठी भाषेचा वापर प्रशासकीय पातळीवर होणे तसेच मराठी भाषेतून परिपत्रके व फलक लावणे गरजेचे आहे. यासाठी आज पालकमंत्री व महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा स्वीकार करून सहानुभूतीपूर्वक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, महादेव पाटील व सागर पाटील आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.